3 alpha particles and 2 beta particles are emitted and from the element. The atomic number and mass number of new element form respectively. म्हणजे काय दिलं होतं की एक एलिमेंट दिलं होतं ज्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 226 आणि ॲटॉमिक नंबर 86 आहे. झेड आणि ए इज राईट. नाही उलट दिलं ए अँड ए दिलंय आणि झेड. हा आपल्याला काय फाइंड करायचं वाय फाइंड करायचंय बट वायचं काय फाइंड करायचंय A1 अँड Z1. त्यासाठी काय दिलं रिएक्शनला प्लस 3 अल्फा 3 अल्फा. अल्फा म्हणजे He having 4 and is it right and 2 beta. बीटा म्हणजे -1 नो चेंज इज इट राईट. बरोबर आहे ना. मग इक्वेशन कसं येईल इक्वेशन बॅलन्स व्हायला पाहिजे बरोबर आहे ना. मग पहिल्यांदा आपल्याला फाइंड करायचं झेड एज वेल एज ए Z1 as well as A1. तर वन वे काय की पहिल्यांदा बीटा पार्टिकल डिस्कस करूया बीटा पार्टिकल यूज करून कारण त्यामध्ये फक्त प्रोटॉन चेंज होतात आणि नाही सॉरी पहिल्यांदा ॲटॉमिक नंबर डिस्कस करूया. मग ॲटॉमिक नंबरसाठी इक्वेशन असं आपण लिहू शकतो 226 इज इक्वल टू A1 प्लस 3 into 4 इज इट क्लिअर. 3 into 4 कसा कळालं नंबर 3 आणि त्याचा प्लस 2 into 0 राईट. मग हॅलो काय झालं यात काय बरोबर चाल मी 1-2 मिनिटात फोन करतो 2 मिनिटात फोन करतो. हा किती आलं कॅल्क्युलेशन A1 हे बरोबर आहे ना मी करवलं ते 2 into 0 इज इट राईट. हा म्हणजे A1 किती आलं 226 minus 12 किती ईशान 226 minus 12 किती येणार इट इज अ 214 इज इट राईट. इक्वेशन कसं कळालं इक्वेशन मी कसं लिहिलं ते कळालं काय सगळ्यांना. हा आणि जेड साठी कसं लिहायचं पाहिजे as we are 86 Z1 बरोबर आहे ना 3 into 2 आणि 2 into what मायनस होते मॅच 86 आणि मध्ये 3 plus 2 से 80 plus 2 82 हे कळालं सगळं -1 इक्वेशन कळालं काय सगळं. सो 86 हा मग कशा कळालं म्हणून सांगतोस आता 80 हे पहिलं A1 चं कळालं मग सांगायला पाहिजे सांगतो. आता हे 226 ॲटॉमिक नंबर ना ह्याचा ॲटॉमिक नंबर घेतला ह्याचा किती येणार 3 into 4 ॲटॉमिक मास नंबर ह्याचा 2 into 0 आणि ते फक्त मॅथमॅटिक्स सॉल्व्ह केलं. तसंच ह्याचा ॲटॉमिक नंबर किती Z86 Z1 ह्याचा
फाइंड करायचं. हे जर केलं 3 2 जा 6 आणि याचा 2 into -1 -1. मी एव्हरी टाइम सांगतो, तुम्ही त्यावेळीच विचारा, काय प्रॉब्लेम नाही. 6 -2. अंडरस्टूड? सो 86 मायनस किती येणार? सगळे 40 सॉल्व्ह झाले का तुमचे? मला बी जायला लागतं वाटतं लोक. जेडवर पाहुणे घरी आलेत, त्यामुळे सोडायला लागतंय वाटतं, असं वाटतंय. फोन करून 80. ओके, म्हणजे ऑप्शन कुठलं? ॲटॉमिक नंबर में Z1 82, मास नंबर A1. मे ऑप्शन इज इट क्लिअर? त्यानंतर कुठला प्रॉब्लेम सांगितला होता? सगळ्यांना प्रॉब्लेम का आला?